नमस्कार. कवितेचं नाव आहे यशोदा मैया. बंधू भगिनींनो, आपण नेहमी बघत असतो स्वतःच्या मुलाला आई किती जीव लावते. पण जर दुसऱ्याच्या मुलाला आपल्या मुलापेक्षाही जास्त जीव लावणारी आई असेल तर खरंच तिच्या चरणाशी नतमस्तक व्हावंसं वाटतं. आणि अशीच एक आई माझी एक मैत्रीण आहे. तिने त्या मुलांना जो जीव लावला त्याबद्दल माझ्याशी काही गोष्टी शेअर केल्या आणि त्यातूनच या यशोदा मैया नावाच्या कवितेचा जन्म झाला. कवितेचे बोल आहेत, जगा वेगळी ग माय तुझी कहाणी. जगा वेगळी ग माय तुझी कहाणी, ऐकून या डोळ्यामध्ये तरळले पाणी. जगा वेगळी ग माय तुझी कहाणी, ऐकून या डोळ्यामध्ये तरळले पाणी. यशोदा बनून सांभाळला काना, देवकीच्या लेकराला पाजिला पाना. यशोदा बनून सांभाळला काना, देवकीच्या लेकराला पाजिला पाना. तृप्त झाले कान माय गोड तुझी वाणी, जगा वेगळी ग माय तुझी कहाणी, ऐकून या डोळ्यामध्ये तरळले पाणी. जगा वेगळी ग माय तुझी कहाणी. नाही स्वार्थी भाव मायाळू स्वभाव, दान करताना सदा पुढे यावं. मनाने आहे तू माझी गजननी, न जगा वेगळी ग माय तुझी कहाणी, ऐकून या डोळ्यामध्ये तरळले पाणी. जगा वेगळी ग माय तुझी कहाणी. आभाळ मनाला आसवांच्या धारा, हृदयाच्या विण्याला ग भावनेच्या तारा. झोपेतही कधी तुझी हाक येते कानी, जगा वेगळी ग माय तुझी कहाणी, ऐकून या डोळ्यामध्ये तरळले पाणी. जगा वेगळी ग माय तुझी कहाणी. तूच माझी प्रेरणा तूच सावली ग, तूच माझी गुरु आन तूच माऊली ग. अतूट हे नात हृदया
खणी अन जगा वेगळी ग माय तुझी कहाणी. लेकरा सारखा लाविला सजीव थोर लेकरा सारखा लावला सजीव. किती थोर होता मनीचा गे भाव. थोर माणसांची थोरली ग वाणी अन जगा वेगळी ग माय तुझी कहाणी. ऐकून या डोळ्यामध्ये तराळले पाणी जगा वेगळी ग माय तुझी कहाणी. मायेचा तुझरा देवाला कळाला तुझ्या ओटीमध्ये टाकले त्याने बाळाला. मातृत्वाचे सुख तुला दिले स्वामीजीनी जगा वेगळी ग माय तुझी कहाणी. ऐकून या डोळ्यामध्ये ऐकून या डोळ्यामध्ये तरळले पाणी जगा वेगळी ग माय तुझी कहाणी. जगा वेगळी ग माय तुझी कहाणी.